पैशाचा सोंग आणता येत नसेल तर सरकार चालवू नका असा सल्लाच राऊतांनी दिला। तर दरोडेखोरीमुळे ही वेळ त्यांच्यावर आली आहे असा घणाघातही राऊतांनी केला। तर पैसे नाहीत तर शेतकऱ्यांना रस्त्यावर सोडणार आहेत का असा सवाल देखील राऊतांनी केला। पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही। 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक। ही मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिलेत? तर मतं घेण्यासाठीच दिले ना। शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादांना आमचा प्रश्न आहे, कुठला हमी भाव मिळतोय? अरे 2014च्या पूर्वी सोयाबीनचा भाव होता, तो भाव आता मिळत नाही। 2014 मध्येच्या पूर्वी शेतकऱ्यांना कापसाला 7,000-8,000 रुपयापर्यंत भाव मिळत होता। 5,500ला कोणी विकत नाही। आता FCIने जे निकष लावले त्यामध्ये एकही शेतकरी FCI कडे कापूस टाकू शकत नाही। का झोपला आहेत का तुम्ही? झोपला आहे का सरकार? कुठे आहे तुमचं सरकार? कुणासाठी मदत करताय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।